एकीकडे ठाकरेंचे खासदार शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला हजेरी लावताना दिसले, तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळाच दावा केलाय. भविष्यामध्ये शिंदेंचे 25 ते 30 आमदार आणि राष्ट्रवादीचेही तेवढेच आमदार भाजपमध्ये जातील असं भाकीत राऊतांनी केलं. तर संजय राऊत यांनी केलेल्या पक्षफुटीच्या वक्तव्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दुजोराही दिलाय. हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. भाजपने अशा प्रकारचा संजय राऊतांनी सांगितलं असेल तर त्यात काही गोष्टी तथ्य निघून येत आहेत. आता तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू झालेल्या दिसत आहेत. शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर महायुतीच्या नेत्यांनी पलटवार केला. पाहूया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत. संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं. चर्चा चालू आहेत, उबाटाचे खासदार जाणार, उबाटाचे आमदार जाणार, हे चर्चा कशा होतात? यात आम्ही कुठे प्रेसिडेंट बोललेलो नाही ना. म्हणून स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या धडपड करताना इतरांवर आरोप केले तर आपले आमदार आणि खासदार एकत्रित राहतील हा त्याचा गोड गैरसमज आहे. भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय. जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत. कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून